नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये कॅप राऊंड 2 जो आहे तो सुरू होत आहे आणि आता आपल्याला कॅप राऊंड 2चे ऑप्शन फॉर्म्स पुढच्या 3 दिवसात भरायचं आहे. त्यामुळे मी आता काही स्ट्रॅटजीज, काही इन्फॉर्मेशन असे मी तुमच्यासाठी सांगत आहे. हे मी लिहून काढलेलं आहे. एक स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे. तर बघा, इंजिनिअरिंग ॲडमिशन 2024 कॅप राऊंड 2 दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आणि काय काळजी घ्यायची. तर याच्यामध्ये काही सिनेरिओज आहेत. कॅप 1मध्ये समजा तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालेली असेल, समजा मी इथे लिहिले बघा, कॉलेज अलॉटेड. समजा जर कॉलेज अलॉट तुम्हाला झालेलं असेल तर काय तुम्ही करू शकता, तर बेटरमेंट करणं हा चांगला ऑप्शन राहील. ही गोष्ट वेगळी की ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडला कॉलेज भेटले आणि त्यांनी ठरवलं की मला पहिल्याच राऊंडला सगळ्यात चांगलं कॉलेज भेटलं आणि मी आता डायरेक्ट पहिल्याच राऊंडला ॲडमिशन घेऊन टाकतो, ते काय दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला जाणार नाहीत, त्यांचा विषय वेगळा. त्यांनी पहिल्या राऊंडला ॲडमिशन घेऊन टाकलं पण असेल असो. पण असे विद्यार्थी कोण असेल की ज्यांनी पहिल्याच राऊंडला भेटलं आणि पहिल्याच राऊंडला ॲडमिशन घेऊन टाकलं. असे विद्यार्थी ते असतील की ज्यांना जे हवं होतं ते भेटलं. समजा एखाद्याला CUEPमध्ये कम्प्युटर सायन्स हवं होतं आणि ते पण TFWSमधनं हवं होतं, त्याला ते भेटलं, तर तो काय करणार, पहिल्याच राऊंडला काय फ्रीज करून टाकणार, ठीक आहे. म्हणजे जे बेस्टच्या बेस्ट ते त्याच्या दृष्टीने जे होतं ते त्याला भेटलं. नॉट नेसेसरी CUEPs. मी एक्झाम्पल सांगितलं, एखाद्या विद्यार्थ्यासाठी दुसरं कोणतं तरी कॉलेज असू शकतं आणि ते त्याला भेटलंच, त्याला जे हवं होतं ते भेटलंच, मग तो घेईल. किंवा इतर काही रिझन, मग तो फ्रीज करून फर्स्ट राऊंडला त्याने घेतलं असेल. असो, आपला मोस्टली तो विषय कशासाठी आहे की बेटरमेंटसाठी, कारण की मोस्ट ऑफ द स्टुडंट्सनी बेटरमेंट केलं असेल. पहिली गोष्ट म्हणजे काय, बेटरमेंट ज्यांना अजून देखील कळलं नाही त्यांना मी थोडक्यात सांगतो. बघा, बेटरमेंट म्हणजे काय, आपल्याला पहिल्या राऊंडला जो ऑप्शन भेटलेला आहे त्या ऑप्शनपेक्षा चांगलं ऑप्शन आपण मिळतो का याचा प्रयत्न करणे. ह्याच्यात पण प्रकार आहेत. समजा एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज भेटलं आणि त्याला त्या कॉलेजमधली एक्झाम्पल देऊन सांगतो. समजा CUEPमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग भेटलं, मग काय पहिल्या राऊंडला, मग तो दुसऱ्या राऊंडला काय ट्राय करणार की बाबा मला पुढच्या राऊंडला ह्याच्यापेक्षा चांगली ब्रांच भेटते. म्हणजे सगळ्या ब्रांचेस चांगलेच आहेत, मी हे नाही करत, फक्त सांगतोय की समजा आता त्याचा प्रेफरन्स असा असेल की मेकॅनिकलपेक्षा वर मला आता काय पाहिजे, समजा मला ENTC पाहिजे किंवा CS IT, ते वरच्या जास्त डिमांडवाला ब्रांचेस कट ऑफच्या दृष्टीने ज्या आहेत त्या त्याला हव्या असतील, तर तो काय करेल, पहिल्या राऊंडला त्याला मेकॅनिकल भेटलं आहे, दुसऱ्या राऊंडला तो त्याच्यावरच्या ब्रांचेस भेटतात का हे पाहण्याचा प्रयत्न करेल. तर बेटरमेंट करत असताना पण काय काळजी घ्यायची आहे, आपण आता सेकंड राऊंडला बेटरमेंट करणार आहोत. मग आता दुसऱ्या राऊंडला आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की कॉलेजचा प्रेफरन्स देत आहोत की ब्रांचला देत आहोत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं बघा की आत्ता जो विद्यार्थी होता की ज्याला CUEPमध्ये फर्स्ट राऊंडलाच CUEP मेकॅनिकल भेटला, आता तो काय करतोय की ब्रांचला महत्त्व देतो आहे आणि वरची जी हे आहे ब्रांच आहे ती भेटते का याचा तो प्रयत्न करतो, ठीक आहे. ॲक्च्युली हे कॉलेज आणि ब्रांचच्या प्रेफरन्स थोडं एक्सप्लेन करणं अवघड आहे, पण समजून घ्या तुम्ही. फॅक्ट काय आहे की एकतर तुम्ही जे तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज लागलं त्याच्यापेक्षा वरचं कॉलेज भेटते का हा एक प्रयत्न करू शकता, किंवा आत्ता जी ब्रांच भेटलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगली ब्रांच भेटते का हे पाहू शकता. किंवा असे देखील एक त्याच्यात कॉम्बिनेशन आहे की तुम्हाला आत्ता जे कॉलेज भेटलेलं आहे किंवा ऑप्शन भेटलेलं आहे त्याच्यावरचा चांगलं कॉलेज प्लस चांगली ब्रांचसुद्धा भेटते का ह्याचा देखील प्रयत्न करू शकता. ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स आहेत, रिस्पेक्टिव्ह तुम्हाला कोणतं कॉम्बिनेशन बसते बघा आणि त्यानुसार तुम्ही योग्य ती लिस्ट तुम्ही सेकंड राऊंडला पण टाका, ठीक आहे. आता बघा, बेटरमेंट म्हणजे काय, मी इथं डायरेक्ट लिहूनच टाकलं आहे. बघा काय बेटरमेंट म्हणजे काय, की बेटरमेंट म्हणजे आधीच्या राऊंडला जो ऑप्शन भेटला तर त्यापेक्षा चांगला ऑप्शन मिळण्याचा प्रयत्न करणे म्हणजे बेटरमेंट होत. असं का म्हणतोय मी लिहिले ऑप्शन का म्हणतोय मी, कारण की कॉलेज नाही म्हणणार, ऑप्शन म्हणणार. कारण की एखादा विद्यार्थी कदाचित तो फक्त ब्रांचसाठी ट्राय करत असेल किंवा एखादा फक्त कॉलेजसाठीच ट्राय करत असेल सेकंड राऊंडला, असं मल्टिपल पॉसिबिलिटीज आहेत, बरोबर. म्हणून मी तसं म्हटलेलं आहे. तर बेटरमेंट म्हणजे लक्षात ठेवा की तुम्हाला पहिल्या राऊंडला समजा तांबा भेटला असेल तर तुम्हाला पहिल्या राऊंडला तांबा भेटला असेल तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडला त्या ठिकाणी चांदी किंवा सोनं भेटलं पाहिजे, थोडक्यात असा त्याचा अर्थ होतो. आता समजा तुम्हाला पहिल्या राऊंडला तांबा भेटला आहे फॉर एक्झाम्पल आणि तुम्ही दुसऱ्या राऊंडला पण तांबाच घेताय, हे खूपच म्हणजे आपल्या मराठी भाषेत मी एकदम फ्रँकली तुम्हाला सांगतोय, एक्झाम्पल्स नीट समजून घ्या, ठीक आहे. तर तसं नाही झालं पाहिजे. पुढच्या राऊंडला आपल्याला काहीतरी चांगलं भेटलंच पाहिजे, नॉट नेसेसरी की भेटलंच पाहिजे. समजा सीट्सच नसतील दुसऱ्या राऊंडला आणि तुमचा ऑप्शन पण तसा नसेल तर तुम्हाला कदाचित दुसऱ्या राऊंडला असं पण लिहून येऊ शकतं की नो कॉलेज or no option allotted in second round, so therefore your
प्रिवियस कॅप राऊंड ऑप्शन इज रिटेन. म्हणजे काय की समजा कॅप राऊंड तुम्हाला काहीच नाही लागलं आणि तुम्ही बेटरमेंट केले तर तुम्हाला तिथे लिहून येईल की तुम्हाला काहीच नाही भेटलेलं, त्यामुळे तुमचं मागच्या राऊंडचं कॉलेज रिटेन होत आहे, तेच तुम्हाला भेटत आहे, ते तुमची सीट आहे. पण समजा भेटलं तर काय होईल, तर तुमचा जो फर्स्ट राऊंडचा ऑप्शन होता, जे कॉलेज ब्रांच होतं ते निघून जाईल आणि तुम्हाला सेकंड राऊंडला जे भेटेल ते तुम्हाला घ्यावं लागेल. ठीक आहे, असं बघा, हे असं अजिबात नसणार आहे की तुम्हाला जे पहिल्या राऊंडचं कॉलेज होतं आणि दुसऱ्या राऊंडला जे भेटतंय दोन्हीमधले एक निवडा, असं अजिबात होणार नाही. ही गोष्ट नीट ध्यानात ठेवा. ठीक आहे, आता आपण कॉलेज अलॉटेड विषयी आणखी बोलू शकतो, पण आता जाऊयात कॉलेज नॉट अलॉटेड स्टुडंट्सकडं. तुम्ही जाऊ नका, कॉलेज अलॉटेडवाले आहेत ना ते जाऊ नका, तुमच्यासाठी आहेत आणखी काही गोष्टी. कॉलेज नॉट अलॉटेड त्या स्टुडंटनी काय करायचं आहे, कमी स्टुडंट असतील त्यांनी लक्षात घ्यायचं की चूक काय झाली ते शोधा. साधारण चुका काय असू शकतात माहिती आहे का, तुमचा जेवढे पर्सेंटाईल आहेत, तुमचे जेवढे रँक आहेत त्याच्यामध्ये येणारे कॉलेजेस तुम्ही टाकलेच नसतील, कदाचित असे कॉलेजेस टाकले असतील की ज्यांचा कट ऑफ खूप हायर आहे, तिथपर्यंत तुमचा रँक जाणारच नाही, असे कॉलेजेस तुम्ही टाकून ठेवले, त्यामुळे तुम्हाला काहीच लागलं नाही. ही वन ऑफ दी मोस्ट कॉमन मिस्टेक आहे, म्हणून मी एक्सप्लेन करून सांगितली. ठीक आहे, तर पुढच्या राऊंडला काय करा की जे तुमच्या आवाक्यात जे कॉलेजेसचे कट ऑफ येत आहेत ते तुम्ही कॉलेजेस टाका. कट ऑफ कुठे बघायचे तर PDF आहे आपली वेबसाईटवर, तिथून डाउनलोड करून कट ऑफ बघा ह्या लेटेस्ट राऊंडचे. कॉलेज भेटलेच पाहिजे. आता सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटलेच पाहिजे, फर्स्ट राऊंडला नाही भेटलं सेकंडला तरी भेटलं पाहिजे, कारण की पहिला जो चान्स होता सगळ्यात चांगला चान्स की जिथे सगळ्या सीट्स रिकाम्या होत्या ते आपण घालून टाकला. आता आपल्याला सेकंड राऊंडला काही करून मिळवायचंच आहे, असं एक तुमचं स्वतःची स्ट्रॅटेजी ठेवा. आणि कट ऑफ पहा प्लीज, कारण की मोस्ट कॉमन चुकीचं असे कट ऑफ पाहत नाही, हायर कॉलेजेसचे कॉलेज आपण टाकतो किंवा कट टू कट टाकतो, किंवा काय होतं की आपल्याला वाटतं की अरे हां हे माझ्या जवळपास आहे, प्रिवियस इयर कट ऑफ बघतो ना आपण, पर्याय नसतो प्रिवियस इयर बघतो आणि आपल्याला वाटतं की हे जरासं माझ्या आवाक्यात येतं आहे कॉलेज कट ऑफच्या दृष्टीने मागच्या वर्षीच्या, पण कदाचित ह्या वर्षी जास्त कट ऑफ वाढलं तर काय करणार, हे असं पण होतं ना. तर काही विद्यार्थ्यांचं झालेलं आहे की त्यांना वाटलं की मागच्या वर्षी या कॉलेजचा कट ऑफ माझ्या पर्सेंटाईलच्या एक्झॅक्ट नव्हता पण दरम्यान तरी होता, पण तो दरम्यानचा देखील जो अंदाज होता तो देखील काहींचा चुकलेला असू शकतो आणि त्यामुळे त्यांना काय होतं ते देखील भेटत नाही आणि कट टू कट होण्याची शक्यता असते, कट ऑफ वाढू शकतो, त्यामुळे देखील ती चूक होऊ शकते. आता आपल्याकडे काही असे देखील स्टुडंट असेल बरं का की ज्यांना कॉलेज अलॉटेड बट नॉट सॅटिस्फाईड, कॉलेज भेटलंय त्यांना पण ते अजिबातच खुश नाहीत, अरे हे कसं भेटलं मला असं त्यांना वाटू शकतं, बरोबर. तर ह्याच्यामध्ये मी बेस्ट उपाय सांगेन काय माहिती आहे का, की तुम्ही बेटरमेंट करा, कारण की काही न भेटण्यापेक्षा काहीतरी भेटू दे. ठीक आहे, त्यामुळे बेटरमेंट करा. आणि खूप समजा रेअरच केस असेल तुम्हाला ते 100% नकोच आहे, समजा एखादा विद्यार्थी पुण्यातला आहे आणि त्याला कॉलेज भेटते नागपूरला आणि त्यानं चुकीचं टाकून ठेवलं बाय मिस्टेक, होत नाही असं पण बाय मिस्टेक टाकलं, एक्झाम्पल सांगतोय, न्यूमरस शक्यता आहे, तर तो नागपूरला जायचंच नाही, त्याला माहिती आहे त्यांच्या घरचे पण सोडत नाहीत, तर तो नागपूरचं कॉलेज भेटलं आहे पण तो सोडून देणार, का सोडून देणार, त्याला नको होतं, तर त्याचा हा पर्सनल प्रेफरन्स आला. असे वेगवेगळे पर्सनल प्रेफरन्सेस असू शकतात, वन ऑफ दी मी सांगितलं. मग तुम्ही शक्यतो जर ठीक आहे चालणार असेल, समजा काही नाही झालं तर ते तरी, तर बेटरमेंट ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. आता मोस्ट मी पुन्हा येईन की कॉलेज अलॉटेडवाल्या स्टुडंट्सकडं तुम्ही काळजी ही घ्यायची आहे की असं पश्चाताप नाही झाला पाहिजे तुम्हाला, त्यामुळे मी खाली तुम्हाला बघा इथं देखील लिहून ठेवलेलं आहे की अनवॉन्टेड ऑप्शन्स तुम्हाला काढून टाकायचे आहेत. समजा आता काय तुम्ही तुमच्या कॅप राऊंड 1मध्ये 50 कॉलेजेस टाकलेले होते आणि 50मधलं समजा तुम्हाला 30व्या नंबरचं कॉलेज लागलं, तर आता तुम्ही काय करणार की वरचे 30 जे कॉलेजेस आहेत तेच टाकणार तुम्ही, पण त्यात देखील असंच होऊ शकतं ना, तर 30मधले जे वरचे 30 आहेत की जे तर तुम्हाला लागण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यातले काही असे कॉलेजेस असतील की जे तुम्हाला, किंवा असे ऑप्शन्स असतील की तुम्हाला नको आहेत ते. समजा 30व्या नंबरचं कॉलेज तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल CS लागलं, कम्प्युटर सायन्स लागलं आणि वर कुठंतरी मेकॅनिकल वगैरे आहे किंवा ENTC आहे किंवा सिव्हिल आहे 30च्या वर आणि तेच तुम्ही टाकलं, तर काय होणार, फर्स्ट राऊंडला तुम्हाला लागलं होतं कम्प्युटर सायन्स आणि तुमची आवडती ब्रांच तीच होती कम्प्युटर सायन्स आणि तुमचं चुकून तुमचं वर कुठलं तरी हायर कॉलेजचं म्हणजे जे पहिल्या राऊंडला लागलं कम्प्युटर सायन्स त्याच्यापेक्षा थोडंसं चांगलं कॉलेज पण त्याचं मेकॅनिकल असं जर असेल तर तुम्हाला मेकॅनिकल लागून जाईल ना तिथे, ही पण एक शक्यता आहे, म्हणजे लागू शकतं, पॉसिबिलिटी आहे. मग असं नको व्हायला त्या विद्यार्थ्यासोबत की त्याला फर्स्ट राऊंडला CS लागलं पण दुसऱ्या राऊंडला चुकून त्याने मेकॅनिकल ठेवलं आहे का हायर कॉलेजचं आणि ते त्याला भेटलं, मग त्याला दुसऱ्या राऊंडला काय वाटणार, अरे मला पहिल्या राऊंडला तर CS भेटलं होतं आणि आता तर मेकॅनिकल भेटलं, मी उगाच टाकलं. असं होऊ नये म्हणून मी ते सांगितलं आहे की नो रिग्रेट. आता हे पर्सन टू पर्सन चेंज होतं, पण मी वन ऑफ द पॉसिबिलिटी तुम्हाला सांगितली. ठीक आहे, आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना आपल्याला फर्स्ट राऊंडपेक्षा जास्त काळजी घ्यायला लागणार, कारण की जे नको आहेत ना कॉलेजेस ते नाही टाकायचे आहेत आपल्याला किंवा ऑप्शन्स, त्यामुळं जे अनवॉन्टेड ऑप्शन्स आहेत ते तुम्ही
नाही टाकलेले बरे राहतील. बघा आता तुम्ही काय करायचे, फर्स्ट राऊंडचं जे आपलं कॅप राऊंड 1ची जी लिस्ट होती ना ती तुम्ही डाउनलोड करा, प्रिंट करा आणि त्यातलं तुम्ही सॉर्ट आउट करू शकता मॅन्युअली. असो, नेक्स्ट पॉईंट काय सांगेन की तुम्ही जेव्हा ऑप्शन 2 भरायला जाल दुसऱ्या राऊंडचा, तेव्हा तुम्हाला मागच्या राऊंडचे जे कॉलेजेस आहेत ते डायरेक्टली कॅप राऊंड 2मध्ये फेच करता येतात. म्हणजे तिथे विचारलं असेल की बाबा तुम्हाला पहिल्या राऊंडचे जे कॉलेजेस तुम्ही ऑप्शन्स टाकले होते तेच पुन्हा तुम्हाला घ्यायचे आहेत का, तर तुम्ही तिथं हो केलं तर मागच्या राऊंडचे सगळे कॉलेज जसे तसे प्रेफरन्स तुम्हाला भेटतील. मग त्यातले जे नको आहेत हवे त्याप्रमाणे तुम्ही प्रेफरन्स त्यांना देऊ शकता. ठीक आहे, फक्त जर समजत नसेल तर व्यवस्थितपणे जे यूट्यूब व्हिडिओज काही आपले यूट्यूबर्स सहकारी आहेत ते टाकतीलच व्हिडिओ, मला जमलं तर मी टाकेन, पण यूट्यूबवरून बघून किंवा सायबर कॅफेमधून भरत असाल तर चांगल्या सायबर कॅफेवाल्याकडून किंवा आपल्या घरातले जे कम्प्युटर असे टेक्नो सेवी आहेत त्यांच्याकडून तुम्ही भरून घ्या नीट. ठीक आहे, पण त्यांना देखील कळलं पाहिजे की हे फेच कसं करायचं, अनवॉन्टेड कॉलेजेस नको आहे तर ते कसं करायचं, ऑल दिस थिंग्स. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट काय सांगेन की बिलो कॉलेजेस अवॉइड मिस्टेक. हा पॉईंट काय आहे की आता कसं आहे, समजा मी एक्झाम्पल दिलं की एखाद्या विद्यार्थ्याला 50 कॉलेजेस टाकले होते, त्याला 30व्या नंबरचं कॉलेज लागलं, तर त्यानं पहिल्याच राऊंडला एका क्रमाने लावलेली होती लिस्ट आणि त्याला माहिती आहे की आता हे 30च्या खालचे जे आहेत 30 म्हणजे 30पासून ते 40पर्यंत ते मला नको आहेत. मग असं नको व्हायला की त्याच्या खालचं कुठलं तरी कॉलेज किंवा इतर कुठलं तरी कॉलेज वर आलं, म्हणजे मला लागलं होतं फर्स्ट राऊंडला चांगलं कॉलेज आणि चुकला माझा फॉर्म, समजा त्या विद्यार्थ्याचा फॉर्म चुकला भरण्यामध्ये आणि त्याला सेकंड राऊंडला जाऊन दुसरंच कुठलं तरी पहिल्या राऊंडपेक्षा देखील कमी दर्जाचं कॉलेज लागलं तर तिथं साहजिक चूक होऊन जाईल. त्यामुळं पहिल्या राऊंडला जे कॉलेज लागले त्याच्यापेक्षा चांगलेच कॉलेजेस फक्त आपल्याला ऑप्शन्स सेकंड राऊंडला टाकायचे आहेत, ही काळजी घ्या. म्हणून म्हटलं की अवॉइड मिस्टेक. बेटरमेंट कॅप 1 ऑप्शन ॲट लास्ट. बघा तुम्हाला पहिल्या राऊंडला जो ऑप्शन भेटला ना तो ऑप्शन तुमचा कॅप राऊंड 2च्या ऑप्शन फॉर्ममध्ये लास्टला बाय डिफॉल्ट येऊन जाईल. परत पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल घेऊया. समजा आपला जो विद्यार्थी होता त्याने 50 कॉलेजेस टाकले होते, त्याला 30व्या नंबरचा लागलं, तर त्याचा जो 30व्या नंबरचा जो ऑप्शन होता ना तो त्याचा कॅप 2च्या ऑप्शन फॉर्ममध्ये अगदी शेवटला तुम्ही टाका न टाका बाय डिफॉल्ट येऊनच जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे अर्थ काय, काही नाही लागलं तर तुम्हाला ते लागणारच आहे, यासाठी असायचं. म्हणजे बाय डिफॉल्ट तुमचा तो ऑप्शन राहणारच आहे, हे तुम्हाला एकदम माहीत असतं म्हणून सांगतो. आणि हो, तुमचा कॅप राऊंडचा पूर्ण ऑप्शन फॉर्म तुम्ही एडिट करू शकता. समजा असा कॅप राऊंड 1मध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही पूर्ण एडिट ती या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, हे आत्ता असे काही पॉईंट्स होते की जे मला तुम्हाला सांगता येऊ शकतात. हा खूप इन्स्टंट व्हिडिओ होता, मी बोलत देखील एकदम फ्रँकली बोलत आहे, तुम्हाला समजत असेल तर हा इन्स्टंट व्हिडिओ आहे पण पूर्ण पॉवरफुल आहे. माझ्या पूर्ण एक्सपिरियन्समधून मी नॉलेज शेअरिंग तुमच्यासोबत करत आहे आणि ही स्ट्रॅटेजी तुम्ही ठेवू शकता. काही शंका असेल तर मराठीमध्ये या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा भरपूर प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच. स्टार्ट अँड जस्ट डू इट. व्हेरी ऑल द बेस्ट.